वा वा आता भाई रोड चालू झाला डोंगरातला खरा. ऑफरोडिंग करा आता बिंदास. फक्त टर्निंगला सांभाळून बुळबुळीत झाले सगळे वरती होतील. हो तो ऑफरोडिंगच्या नादात ढोपलं फोडून घ्याल. जिथे आला एक नंबर. कमान 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 कैलाश भाई एक नंबर. आराम से मस्त मस्त एक नंबर. करिश्मा आया रे. कमान कमान ब्रदर कमान. डरना मत चढ़ो. रुको छोड़ जाओ आराम. आरामात तुम्ही अंदर आला ब्रेक. आरामात हाँ चल 1 2 3. आराम से बैठ. सुझुकी विस्ट्रोम, होंडा युनिकॉर्न, आपली वंडर सिद्धेशी KTM ॲडव्हेंचर, विस्ट्रोम, KTM ॲडव्हेंचर 390. त्यानंतर इकडे आहे GT, त्यानंतर करिश्मा. इकडे राहुल भाईने घेऊन आलाय RTR 160 आणि FZ. खूप दिवसानंतर संडेची राईड आपल्या सबस्क्रायबर मित्रांसोबत आहे म्हणून मी काल संध्याकाळी जाऊन बाईक वॉश केली. टॉप बॉक्स घेतला आहे याच्यासाठी, कारण काही त्याच्यामध्ये कपडे आहेत, कारण वॉटरफॉल भेटलं तर आम्हाला आंघोळ करायची आहे तिकडे. प्लस मंदार बसणार आहे मागे, कारण मंदारची अजून बाईक आली नाही. काय राहिलं ऑलरेडी घेतलं. मोबाईल होल्डर लावू, बाकी सगळं झालं आहे. आपली नवीन मंडळी जी येणार आहेत ते ऑलरेडी पोचलेले आहेत जिकडे ज्या लोकेशनला सांगितलेलं तिकडे, त्यामुळे मला लेट झाला. खूप दिवसानंतर संडे ब्रेकफास्ट राईड, आणि ती पण आहे इथून बरोबर मला वाटतं 70 ते 80 किलोमीटर होईल, आणि ते आहे पनवेलमध्ये कसमलगाव. मी यावेळी थंडीमध्ये गेलेलो यावर्षी सगळ्यांना घेऊन. म्हटलं पावसामध्ये खूप बघण्यासारखं असतं तिकडे, तर म्हटलं सगळ्यांना घेऊन जाऊ. बाईक स्टार्ट हो बाबा लवकर. चला निघूया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, सिद्ध महापुरुष रवळनाथा, प्रवास सुखाचं होऊ दे. श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. चला आज पावसाची शक्यता दिसते, कारण आज आहे आषाढी एकादशी. टॉप बॉक्सचा आवाज येतोय, कारण आज आहे आषाढी एकादशी, त्यामुळे रात्री जोरदार पाऊस पडला आहे. त्यामुळे सांगू शकत नाही पावसाची शक्यता, त्यामुळे डायरेक्ट रेनकोट घालूनच निघालो मी. आता मंदारला पहिला पिक करतो फटाक्कर, आणि तिकडून परत स्टेशनला आपला एक नवीन आपल्या फॅमिलीमधला मेंबर उभा आहे, त्याला घेऊन पुढे जायचं आहे. आणि मानपाडा पेट्रोल पंपावरती पण आपले काही मित्रमंडळी भेटणार आहेत, काही नवीन मित्रमंडळी आपले येणार आहेत, त्यांना पण घेऊन जायचं आहे. त्यामुळे ह्या मंदार भावाची तयारी झाली की नाही बघावं लागेल मला. हो आला शेर. चल भावा लवकर, 6 वाजले. बॅग दे, पटापट टाकतो आतमध्ये. ठरलेच काय घेतलंस? हां मला वाटलं उठलाच नाही वाटतं लवकर. अच्छा मंदारला पिक केलं. आता थेट डोंबिवली स्टेशनला आपला एक नवीन मेंबर भेटणार आहे, त्याला घेऊन डायरेक्ट जायचं आहे मानपाड्याला. मानपाडा पेट्रोल पंपाच्या इथे आपले काही मंडळी उभी आहेत, त्यांना घ्यायचं आहे. ऑलरेडी झाला लेट, 6 वाजले, कारण 6चं टायमिंग दिलेलं मी मानपाडा पेट्रोल पंपाच्या इथे.
पण थोडा लेट झाला रोजच्या प्रमाणे. ठीक आहे, मला वाटत नाही एवढ्यात कोण पोचतील लोक. 6-6:30चं मी टाईम दिलेलं होतं कळंबोलीला. पण ठीक आहे, आज पावसाचे दिवस आहे त्याच्यामुळे काही लोक मुंबईवरून वगैरे येणार, त्यामुळे लेट तर होणारच आहे 100%. बघू. अरे बापरे, झाड पडलं म्हणजे रात्री पाऊस झाली आणि हवा जोरदार लागली आहे. आणि रात्री पाऊस पण खूप लागला आहे. आणि आता आषाढी एकादशी असल्यामुळे पावसाचा भरोसा नाही, कधी पण पडू शकतो पाऊस. पण जेवढा गावी पाऊस आहे तेवढा इथे नाही आहे अजून. कारण मी आता 2 दिवसासाठी गावी गेलेलो, खूप तुफान पाऊस आहे जबरदस्त. त्यामुळे एवढा पाऊस इकडे नाही आहे. आता वरती तर काही दिसत नाही आहे. तोपर्यंत आपण कळंबोली गाठू, पाऊस नाही तोपर्यंत. आज खूप लोक येणार आहेत. त्याच्यापैकी आज डोंबिवलीमधून मला वाटतं 2-3 जण आहेत. आणि त्यापैकी हा एक आहे आकाश, अक्षय. चल. हा बघा, पाऊस आहे, पाऊस पडतोय. आणि माझं फॉगची जी वायझर होतं ते मी काढून ठेवलं, ते लक्षातच नाही मला लावायला. ते लावलं पाहिजे होतं यार. कारण काय होतं, जेव्हा पाऊस येतो ना तर इथे सगळं जमा होतं समोर. यूट्यूबच्या 2 वर्ष जर्नीमध्ये, 2 वर्ष झाली मला यूट्यूबमध्ये, तर ह्या पूर्ण जर्नीमध्ये मला ना त्या पगारापेक्षा एवढा आनंद कशात झाला आहे की जे मेंबर, जे नवीन मंडळी मला भेटायला येतात, माझ्यासोबत राईड करायला त्यांना आवडते, ते जे येत आहेत ना भेटायला, ते बघून मला भारी वाटतं खूप. आणि तो आनंद खूप भारी आहे. नाव विसरलो रे, कैलास. आले काय आपले मेंबर सगळे? हे काय, रोहित आहे, आनंद भाऊ आले. हाय तर लावतो इथेच. हा, इथेच लावतो. आपली मंडळी सगळी जमा झाली मानपाड्याच्या इथे. आणि आता मी डायरेक्ट कळंबोलीला थांबणार, कारण मध्ये कुठे नाही. कारण सगळ्यांनी रेनकोट घातलेले आहेत, रेडी आहेत. फक्त आपल्याला आता पावसाच्या अगोदर कव्हर करायचं आहे कळंबोली. कारण पाऊस जर जोरात आला तर सुसाट येतो एकदम. त्यामुळे आपले आता इथले जी मंडळी आहे नवीन मेंबर, ते आपले इथे भेटलेले आहेत. आता इथे तर कोण भेटणार नाही, आता डायरेक्ट सगळे भेटणार कळंबोलीला. आणि जे पण येतील ते आता सगळे कळंबोली. त्यामुळे आता इथे कोणाची वाट बघायची नाही. विलास भाऊ आपले पुढे आहेत, विलास भाऊ पुढे गेलेत, गावी चालले आहेत ते. त्यामुळे ते भेटणार. बोलते म्हणलं ठीक आहे भेटा, नाश्त्याचा खर्च दिला तरी बस झाला. इंटरकॉम तिकडेच करू ना डायरेक्ट. चल. आवाज बघ भाई, जी ह्याचा GT आहे ना ती, आवाज भाई, आवाज. हा पहिल्यांदा आधी गोप्रो वॉटरप्रूफ केला. आत्ता आनंद भाऊंना बोललो ती ग्लू स्टिक घेऊन या, कारण मी ऑनलाईन बघत होतो, स्टेशनरीमध्ये बघितली, पण मला जी पाहिजे ती भेटली नव्हती. आनंद भाऊंकडे होती, लकीली आनंद भाऊ घेऊन आले. पहिला गोप्रो म्हटलं वॉटरप्रूफ करू, कारण 1000 वेळा काढायला कंटाळा येतो पाऊस आला की. आता टेन्शन नाही, आता पाऊस केवढा जोरात येऊ दे, आता मी गोप्रो काढणार नाही. आता कसं आपण डायरेक्ट सुसाट जाऊ शकतो. हा, आज खूप दिवसानंतर बाहेर पडल्यानंतर आज सगळे रेमटा होणार. आला पाऊस आला. पाऊस तर पाहिजे रे बाबा, तर मजा येणार. आपला सगळं वॉटरप्रूफ आहे, काही टेन्शन नाही. मोबाईल होल्डर वॉटरप्रूफ आहे, आपलं पूर्ण रेनकोट घातलाय मी. हो, एक नंबर. सगळे बाईकवाले सुसाड आहेत, फक्त आपला युनिकॉर्न आला भाऊ आपला मागे राहतोय थोडा. अक्षय की आकाश, तो भाऊ आपला थोडा मागे राहतोय, त्याला सांभाळून घेऊन गेलं पाहिजे. बाकी हे तर काय सुसाट निघणार, आज खूप दिवसांनी निघलेत. आणि प्लस बाईक आहेत ICC वाले सगळ्यांचे. थांब बाबा, आम्हाला लेपला जायचं आहे. आता ह्या मोठ्या गाड्यांचा त्रास फक्त, बाकी काय नाही. हे आता खड्डे कसले पडलेत माहिती आहे काय. आनंद सावंत भाऊ फॉर्म मध्ये आहेत. आनंद सावंत फॉर्म मध्ये आहेत, फॉर्म मध्ये. सुसाट हा, GTला दाखवत आहेत भाई. माझ्या विस्टोमध्ये पण पॉवर आहे. असे सुसाट निघाले. तो आवाज करतोय फक्त, GT वाला आवाज करतोय. यांना वाटतं की पळताय GT वाला. अरे ते पुट्ट्याने शो घालवला तुझा, पुट्ट्यामुळे शो गेला गाडीचा. ठीक आहे. अरे आता इंजिन तसे बनले भाई, काय गरज नाही पुट्ट्याची. मला वाटलं पटकन बघितलं, मला मंदार आलाय काय.
थोडीशी अशी गॅप असली असती अजून थोडी तर आपली गेली असती. आता जाणार नाही, कारण काय कालच मिरर नवीन घातलाय, लपडी नको उगाच. कारण हा मिरर दुसरा आहे माझा, पहिला कंपनीकडून आलेला तो फुटला, त्याच्यानंतर तो दुसरा घातला आणि हा तिसरा, बरोबर तिसरा मिरर आहे, तो पण लेफ्ट साईडचा. आणि आपण आता काही क्षणात मीटअप पॉइंटला आपण पोचणार आहोत. आपली मंडळी मला वाटतं पोचली असेल. अँडी सावंत युट्यूबर अँडी सावंतचा हँडग्लोव्ह पडला, त्यांना पण माहित नाही, एवढे सुसाट निघाले. GT वाला हो भाई, ही अशी बाईक घ्यायची आहे मला. पंढरी वारकरी हे वारीला जायचे, इकडे कुठे आले हो? तुम्ही एवढे सुसाट गेलात, तुम्ही जीटीला टक्कर द्यायच्या नादात. एक गॅप ठेवू नको बाईक मध्ये. फायनली आम्ही बरोबर 7:04 पोहोचलो कळंबोली नाक्याला आपल्या मीटअप पॉइंटच्या इथे. आणि आपले मोठे शेठ लोक भेटलेत आणि शेठ लोकांनी आणले साबुदाण्याची खिचडी आमच्या रायडरसाठी. आणि बरोबर 7 वाजता आम्ही टच झालो, 7:30चं टायमिंग होतं. आणि बरेचसे अजून रायडर्स आपले आलेले आहेत, फक्त काही लोक यायचे आहेत. पावसाचा शक्यता दिसते यायची, त्यामुळे आमचं प्लॅन झालंय की पुढे जाऊन थांबायचं कळंब आपल्या ब्रिजच्या इथे. आणि काही नवीन पार्टनर आलेले आहेत. तिकडे कैलास भाऊ आहे, नवीन रायडर आकाश ना, अक्षय, आणि हा भाचा हे गावाला चाललेत. आणि हे आपला धनंजय भाऊ एक आलेले आहेत. आणि धनंजय भाऊचे हिरो करिश्मा, कैलास भाऊची आहे GT. आज आपल्या ग्रुप मध्ये हाय CC बाईक आलेली आहे. इकडे तुमच्यापेक्षा पण भारी. इकडे 650. आणि आपल्या अक्षयची आहे युनिकॉर्न. आज बाईक आहे, फक्त इलेक्ट्रिक वाला यायचा बाकी आहे. इलेक्ट्रिक वाला राहुल खंडारे. हा, त्यामुळे आम्ही शक्यतो निखिल भाऊ नाही येणार आहेत. पाऊस आहे त्यामुळे इथे उभे राहण्यापेक्षा आम्ही विचार केला की पुढे जाऊन ब्रिजच्या खाली थांबायचं, कारण पाऊस आला ना तर लय प्रॉब्लेम होईल. त्यामुळे म्हटलं आमचा बघू, आता सगळेजण आले की आम्ही जाऊन तिकडे थांबणार. विलास भाऊने मस्तपैकी साबुदाणा खिचडी जरा खाल्ल्यावर थोडं बरं वाटलं. बिचारे घेऊन आले, बायकोला त्रास दिला सकाळीच, पण आमच्यासाठी घेऊन आले प्रेमापोटी. आणि ते गावी झाले बिचारे, आमच्यासाठी थांबले ते एवढ्या वेळ. असं आपलं एक म्हणजे आपण ते बॉन्डिंग ठेवलंय तसं सगळ्यांसोबत. म्हणून अशी प्रेमळ माणसं मला भेटलेत. नशिबवान आहे मी की अशी माणसं मला भेटलेत. आणि अशी पुढे भेटत राहो आणि असे आपले राईड होत राहा. आणि अशा पावसामध्ये वा. आणि पाऊस आहे असा थोडा रिमझिम पडत राहिला तरी खूप झाला, तरच मजा येणार आजच्या राईडला. आणि आज आम्ही जिकडे चाललोय तो गाव पण खूप भारी आहे, कसमल. मी थंडीमध्ये गेलेलो, मला वाटतं थंडीमध्ये माझा व्हिडिओ बऱ्याच लोकांनी बघितला नाही, पण सध्या पावसात तुम्हाला जायचं असेल तर कसमल गाव एक नंबर आहे. आणि जवळ आहे कळंबोलीपासून 50 किलोमीटरवर. त्यामुळे पेन मार्केट आहे, त्या मार्केटच्या अगोदरच लेफ्ट साईडला रोड जातो वरती गावात, तिकडे गेलाय म्हणजे तुम्ही ऑफ रोडिंग करू शकता. बघण्यासारखं खूप आहे. आदिवासी पाडा आहे, व्याघ्रेश्वरी मंदिर आहे. आणि मस्त आहे, म्हणजे रील वगैरे तुम्हाला बनवायचे असेल, ड्रोन जर असेल कोणाकडे तर ड्रोन शॉट घ्यायला एक नंबर जागा आहे ती. आता आपल्या ग्रुपमध्ये किंवा माझ्याकडे ड्रोन नसल्यामुळे आम्ही ते फुटेज घेऊ शकत नाही. आणि जेवढं पण आम्हाला आज मजा करता येईल तेवढी मजा करणार, रील बनवणार आणि ह्या सगळ्या मित्रांसोबत, नवीन मेंबर सोबत आज मजा घेणार. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. पावसात आता ह्या रोडची हालत खराब होणार आहे. जबरदस्त खड्डे आहेत. कारण कसं आहे, भले ॲडव्हेंचर जरी असली ना तरी गाडी आपटली ना खड्ड्यात जाऊन की लय जीवाला लागतं एकदम. त्यामुळे खूप सांभाळू लागतं. आणि हे पाणी बिणी साठतं ना, त्यामुळे समजत नाही खड्डे कुठे आहेत ते. आपल्या मुंबई गोवा हायवेची पण आता सध्या परिस्थिती अशीच होणार आहे. गणपतीला जाताना हालत खराब होणार आहे.
खूप बेकार परिस्थिती झालेली आहे. आपल्यात अजित भाऊ नाही आहेत, निखिल भाऊ नाही रोजचे पार्टनर. अजित भाऊ गेलेत मिसेस सोबत पुण्याला. निखिल भाऊंचा काहीतरी काम आहे त्यामुळे ते आले नाही, तर सगळे आले असते अजून मजा आली असती. काय रोजची माणसं आली ना, जी रोज राईडला निघतात, ती माणसं आल्यानंतर अजून बरं वाटतं. आणि त्यासोबत नवीन मेंबर आले की अजून भारी वाटतं की बाबा ठीक आहे, आता नवीन मेंबर जे येत आहेत माझ्यासोबत राईडला, म्हणजे आपल्यात काहीतरी म्हणजे लोकांना आवडतं म्हणून तर येत आहेत. आणि मी तर कोणाला जबरदस्तीने बोलवत नाही याच म्हणून माझ्यासोबत, हे आवडीने लोक येतात त्यामुळे भारी वाटतं ते. मला वाटतं आपण इथून राईड घेऊया काय असं वळसा घालूया. मुंबई कोकण हायवे. हो 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 हो, वा वा वा, खूप दिवसानंतर आता गणपतीला दिसणार हा हायवे आपल्याला. आणि आपले बायकर्स रायडर्स आहेत ना, मुंबई गोवा हायवेला मोस्टली दिसत नाही संडेला. काही लोकेशन इकडे आहेत ते या लोकेशनलाच फक्त जातात, पण जी संडेला गर्दी असते ना रायडर लोकांची, ती फक्त लोणावळ्याला, इकडे नाही. त्यामुळे इकडे क्वचित दिसणार बायकर्स, कारण इकडे स्पॉट पण काही मोठे नाही आहेत. आणि बऱ्याच लोकांना माहीत नाही आहेत चांगले, पण बऱ्याच लोकांना माहीत नाही म्हणून इकडे कोण फिरकत नाही. पण आपण असं जायचं जिकडे बऱ्याच लोकांना जे माहीत नाहीत स्पॉट, तिकडे आपण जायचं आणि ते एक्सप्लोर करायचं आणि आपल्या पब्लिकला दाखवायचं की बाबा तुम्ही इकडे जाऊ शकता. 80चा स्पीड आहे, 80चा, आणि 80च्या स्पीडमध्ये चालायचं आहे. NH14 लालपरी चालली आहे पुढे. थोडासा नॅचरल ब्युटीमध्ये म्हटलं फोटो काढायचे होते म्हणून आम्ही फोटो काढायला थांबलो आहे जरा, कारण वातावरण छान आहे, हिरवगार वातावरण. आणि त्यात करून आपले बाईक आहेत सगळ्यांची, सुझुकी विस्ट्रोम, होंडा युनिकॉर्न, आपली वंडर सिद्धेशी KTM ॲडव्हेंचर, विस्ट्रोम, KTM ॲडव्हेंचर 390, त्यानंतर इकडे GT, त्यानंतर होंडा करिश्मा, इकडे राहुलभाईने घेऊन आला आहे RTR 160 आणि FZ. त्याच्यामुळे आपल्याकडे एवढे आज रायडर आहेत, भारी वाटते. त्यामुळे म्हटलं नॅचरल ब्युटी आहे मस्तपैकी, त्याच्यासोबत एक फोटो काढू आणि म्हणतो पुढे जाऊ. अशा प्रकारे पहिला आम्ही घेतला आहे ब्रेक नाश्त्याचा, आणि वाजलेत मला वाटतं 9:30 वाजलेत, बरोबर ना? 9 वाजलेत. आणि आपल्याला नाश्ता घ्यायला अजून अर्धा तास जाईल इकडे, कारण म्हटलं आधी पहिली पेट पूजा करूया, कारण हे सगळे जाऊन तिकडे धबधब्याखाली धुमशान घालणार सगळे, त्यामुळे तिकडे मग म्हणजे भुकीने व्याकुळ होणार नंतर. त्यामुळे म्हटलं इथेच नाश्ता करू. आता काय मला वाटतं जास्त नाही, एक 5 किलोमीटरवरती आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे, 5 नाही 3-4 किलोमीटरवरती, आणि मग पेनच्या इथून कसमल. त्यामुळे आपल्याला मिसळपाव सध्या आलेली आहे. बऱ्याच लोकांनी काय काय जे पाहिजे ते मागवलेलं आहे. गरमागरम मिसळपाव खाली की जरा बरं वाटेल, कारण सगळं ओलं झालं आहे. काय शूजमध्ये पण बूटमध्ये पण पाणी गेलं आहे. वडा आला है रे भाई, मिसल पाव पहिला भाई, इसलिए हमने मिसल पाव मंगाया. क्या क्या कुठली? हां हां हां, मस्त आहे. हां मस्त आहे भाऊ, मस्त बनवली. हां हां, एकदम रश्श्यासारखं वाटतंय. सगळं खाऊन झालं, मिसळपाव झालेले सगळ्यांची संपलेले, आणि परत आता भजी मागवले. म्हणजे काय, म्हणजे खाण्याचा स्टॅमिना काय असेल बघा, विचार करा रायडरचा. म्हणजे मला हे कळत नाही की पैसे वसूल नाही, मला तर असं वाटतं की पैसे वसूल करण्याच्या मागे लागलात तुम्ही. ते राहुलने संपवलं, विचार कर. हा आता परत भजी, समोर भजी आहे, परत वडे येत आहेत. हे बाबा लवकर वाजले बघ, 9:41 झाले. किती किलोमीटर अजून इथून? आता नाही म्हटलं 7-8 किलोमीटर वरती पोचायला. स्पॉटपर्यंत गाडी जाते. पैसे वसूल करण्याच्या मागे लागला तुम्ही. हा भजी छान आहे, मस्त आहे. हां चालेल, रेडी झाले, रेडी ना? आणि पटापट जाऊया आता, वाजले खूप वाजले.
नाही मी ग्रोथ नाही आणले. हां पिशव्या त्यांच्या बॅगेमध्ये टाक ना, यांच्या आनंदाच्या बॅगेत टाक. मंदार हलके. मित्रांनो फायनली आम्ही निघालो नाश्ता करून आणि ब्रेकफास्ट करायला. एवढा टाइम गेला बाबा बाबा बाबा, खूप टाइम गेला, कारण सर्व्हिस खूप ना स्लो होती, त्यामुळे आमचा टाइम इथे वेस्ट गेला. कारण आता वाजले बघा 10 वाजले, 10 वाजून गेले, 10:15 झालेत आणि अजून नाही म्हटलं तरी 40 किलोमीटर आहे कसमल इथून. त्यामुळे ठीक आहे, पावसाचे दिवस असल्यामुळे काय वाटत नाही, पण काय घरी पण आपल्याला रिटर्न यायचं आहे. कारण आता एकादशी असल्यामुळे खूप जणांचे काही प्रोग्राम असतील संध्याकाळी, त्यामुळे लवकर जरा काही आपल्याला काय होतं पावसामुळे तिकडे लेट झाला मेन स्पॉटला आपल्या मीटअप पॉईंटच्या इथे. आणि कसं होतं जेव्हा जास्त लोक असतात ना तेव्हा गप्पा टप्पा रमतात, मग त्यामध्ये टाइम निघून जातो, कळत नाही आपल्याला. पेनचं मार्केट आलं, हे पेनची बाजारपेठ आहे आणि आतमध्ये आलो आपण. ॲक्च्युली आपण थोडं पुढे येऊन आपण आतमध्ये घेतला, कारण पहिला जो ब्रिज आहे तिथून आपण घेतलं असतं तर हे मार्केट भेटलं नसतं, डायरेक्ट आपण कसमलच्या रोडला लागलो असतो. पण आता आम्ही थोडं पुढे येऊन आम्ही ब्रिज खालून आलो, त्यामुळे आम्ही असे चाललो आहे आता पेन मार्केट करून. जाऊ दे जाऊ दे जावा. सगळ्यांनी मागच्यांना हे द्या इंडिकेटर. इथपर्यंत आले ना रे सोडायला. हां अजितदादा, होय होय अजितदादा इथपर्यंत आले सोडायला. चला इथून आम्ही आता कसमल चालू होत आहे. कसमल गावात हा रोड गेलेला आहे. खूप हे खड्डे आहे रे बाबा, सांभाळून मागच्या येणारे. याच लाईननी आहे, याच लाईन. नाही माझी ॲडव्हेंचर आहे रे, माझा काय प्रॉब्लेम नाही, तुम्हाला सांगतोय. अंदाज अंदाज नाही बोलतो काय. आईच्या गावात अंदाज नाही काय करायचं. अरे देवा आले आले ना भाई. आता मजा घ्या, या रोडची मजा घ्या सगळ्यांनी, या रोडची मजा घ्या. खूप सुंदर खूप सुंदर खूप सुंदर रोड आहे आणि आजूबाजूला झाडं आहेत, निसर्गरम्य असं वातावरण आहे. वरती 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 गेल्यानंतर अजून हाय वरती. हो 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 वा वा वा. आता भाई रोड चालू झाला डोंगरातला खरा. ऑफरोडिंग करा आता बिंदास्त, फक्त टर्निंगला सांभाळून. बुळबुळीत झाले नाही सगळे वरती होतील. हो नाही तर ऑफरोडिंगच्या नादात ढोपलं फोडून घ्याल. हा 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 भाई कसमलला यायची हीच मजा आहे रे. फक्त आता खड्डे पडलेत, मध्ये मध्ये खड्डे आहेत मोठे. हा काय आदर सांभाळून पब्लिक. हाँ भाई इधर इधर हमने शूट किया था. वाह 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 भाई ड्रोन पाहिजे रे इकडे वरती आल्यानंतर. आता हे सगळे डिस्कनेक्ट होणार. हा आता हे सगळे डिस्कनेक्ट होणार बघ. एक नंबर भाजी वाटलं जरा. दोन्ही साईडने जंगल असल्यामुळे काय आलंय माहित आहे, पूर्ण कव्हर झालंय ते. वा 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 वा. ॲक्च्युली बऱ्याच लोकांना कसमल इथे माहीत नाही, इथेच कुठेतरी वॉटरफॉल आहे तो. पण आपण पहिलं वरती जाऊ. हा राईटला नाही, वरती चल. ह्याच्यापेक्षा वरती ह्यापेक्षा कडक. यांची शूट घेऊया. अरे ड्रोन हे बाबा एक कडक आहे भाई, कडक आहे भाई. फर्स्ट नाही सेकंडला येईल, पण झपकन मी चढा. घेऊया शूट. घे 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 शूट घेतली. हा घे घे. हा याची घे. हा जिथे आता यांची घे, म्हणजे झूम करून घे. आले की राहुल खंडारे एक नंबर. हात नको सोडू. रोहित भाई आले आले सगळे आले. ओ हो हो टरकला.
कोण दिसत नाही. आले अँडी सावंत आले, एक नंबर. वा 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 वा, जबरदस्त. चला रेस करा, रेस करा. अभय आणि तो युनिकॉर्न वाला बाकी आहे ना. हो बाबा तो. अरे आला आला आला. ओ हो वा. पुढे पुढे बघ, पुढे बघ. चला आले आले आले, युनिकॉर्न वाले आले. अरे हा आला आला, करिश्माला आला. हा आरामात आरामात, एक नंबर. हो हो, सेकंड वरच ठेवा गाड्या, सेकंड वरच चढणार आहेत. हो भाई, एक फक्त वंडरवील सिद्धेश डबल सीट आहे, बाकी सगळे सिंगल आहेत. हा आणि टॉप बॉक्स आहे, समजलं ना भाई. टॉप बॉक्स में वजन आहे भाई. रेनकोट काढायला, तळवा काढायला. समज म्हणजे गाडी हलते डबल. हो डबल सीट अजून गाडी हलते. वा 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 भाई, आहे हेच पाहिजे होतं रे आपल्याला. वा वा. हा भाई, रोहित बघा, रोहित बघ, रोहित बघ गेला वरती. अरे मग तो पोचला आधी. आता ऐकणार नाही, गाडी उडत घेऊन. अरे हा गार्डन दिला ना वेगळे, गार्डन दिलं जायला. हो हो राहुल भाई, राहुल भाई पहाड़ी है रे, पहाड़ी है ये पहाड़ी आदमी है साला. ये देखिए भाई, व्यू एक है, एक नंबर है. ये ड्रोन शॉट वाला व्यू है. अरे याला नाही ते हवे बरोबर. अरे ते हवे बरोबर गेले ते. हा भाई, पैसे वसूल ना, पैसे वसूल वाईड आहे. हा 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 हा. फायनली आम्ही पोचलोय. आमच्या स्पॉट होता तिथे कसबलला, आणि सगळ्यांनी बाईक लावले. सगळे बिझी आहेत सध्या फोटोसाठी, आणि एवढं वातावरण भारी आहे. फुल हवा, कंटिन्यू हवा. म्हणजे आम्ही वरती चढताना हालत खराब झाली आमची. त्यात करून मी डबल सीट होतो, बाकी सगळे सिंगल सीट होते. पण राहुल भाई खुश झाला, खूप दिवसानंतर आता बाहेर पडायला लागलाय. आपले बाईक घेऊन आलाय भाई, बाईक घेऊन. इलेक्ट्रिक नाही घेऊन आलाय, तर आम्हाला अजून त्रास झाला असता खूप. त्यात करून आपले नवीन मेंबर आले, ते पण खुश झाले. कैलास भाऊ, त्याच्यानंतर हा आपला नाव येत नाही रे मला. हा डीजे ब्रावो. त्याच्यानंतर आपला अक्षय भाऊ खूप खुश झाले. पहिल्यांदा झाले, पण मजा आली त्यांना. आणि हे लोकेशन पण खूप छान आहे, कारण लोणावळ्याला तर सगळेच जातात, पण असे गाव आहेत, काही गाव असे आहेत की तिकडे जाऊन लय मजा येते आणि बघण्यासारखं असतं, आणि खूप काही घेण्यासारखं आहे. आणि इथे व्याघ्रेश्वरी मंदिर आहे, तो इतिहास पण खूप छान आहे तिथला. तर त्या मंदिरात पण आम्हाला जायचं आहे. वॉटरफॉलला आंघोळ पण करायची आहे, आणि त्यानंतर जेवायला जायचं आहे खाली. बाकी सगळे आता बिझी आहेत आपले. पुष्पा इकडे, रोहित भाऊ फोटोमध्ये बिझी आहे. अँडी सावंत बिझी तिकडे. पुष्पा 2 तो पण बिझी आहे. आणि अँडी सावंत इकडे, म्हणजे असे आलेत की आम्ही कोणासोबत आलेत ना, असे एकटे आले तिकडे बाईक घेऊन. आणि सोलो राईड सारखे आले. म्हणजे मी कोणासोबत आलो नाही, मी एकटाच आलो आहे. आणि फक्त फोटोशूटमध्ये बिझी आहे. एवढे त्यांना लोकेशन आवडलेलं आहे. खरं आवडलं ना. हा बस, एक नंबर भाई. असं लोकेशन निवडा की तुमच्यासोबत जी मंडळी येतात ते खुश झाले पाहिजे आणि तुमच्यासोबत आले पाहिजेत. म्हणून तर वंडरवील सिद्धेश बरोबर अशी मंडळी येतात रोज, कधी पण, कारण आपले लोकेशनच असे असतात. ओ भाई, काय हवा सुटली, एक नंबर. ओ माय गॉड, जिम का बॉडी देख भाई. बन रहा है टाइम लगेगा रे भाई. एवढे टाइटो नाही माझ्याकडे, थोडेफार. ए भाई, इसमें मजा नहीं है भाई. इधर देख, इधर देख. हे बघ, इधर नहीं, इधर नहीं है, इधर है, इधर ये देख भाई, इधर. इसको टैटू बोलते भाई, इसको टैटू बोलते. वाह वाह वाह. थोडं अजून
अजून लवकर आलो असतो लय मजा आली त्या. म्हणजे आपण अजून इथेच थांबलो असतो, थोडं अजून लवकर आलो असतो तर. ठीक आहे ना, आता वाजले किती आपल्याकडे? ठीक आहे 11 वाजले भाई, टाइम आहे आपल्याकडे, 2 तास आहेत. ए सगळ्यांच्या नाचो नाचो नाचो. नाही हा पूर्ण पूर्ण हा नाही, मी पहिला जातो ना, बघतो ना अंदाज. एक झटके में चढ़ा है भाई, बाइक एक नंबर भाई. लेकिन हवा इधर तूफानी हवा आहे, तूफानी हवा. हो भाई, म्हणजे मी मागे चाललोय बघा, म्हणजे एवढा पुढे चाललोय, कसा मागे 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 येतोय. बाबा बाबा बाबा, एक नंबर हवा. हाईट वर आलो ना त्यामुळे हवा. हो. हे बघा, हे रायडर बघा आमचे, गाड्या खाली ठेवल्या चालत येत आहेत. काय रे बाबा, ऍडव्हेंचर घातले, ऍडव्हेंचर भाई, ऍडव्हेंचर घेतला तुम्ही, ऍडव्हेंचर, आणि चालत वरती येत आहे. हे तिघं पण ऍडव्हेंचर वाले आहेत. अरे ऍडव्हेंचर घेतला आणि चालत तुम्ही आता, काय रे बाबा खरोखर. हा अरे मग टॉप बॉक्स काढून ठेवायचा, माझ्याकडे पण टॉप बॉक्स आहे, एका झपक्यात येते गाडी. काय एवढं मोठं नाही आहे भाई, हाच एक्सपिरियन्स आहे. आता तुला चान्स आहे हिरो बनायचा. आनंद भाई काय आहे, एका झपक्यात येते गाडी, झपकन मस्त. हा बघ आला ना, बघ आप्पाजी घेऊन भाई, इसको मानना पडेगा. ये भाई पाडे हो, सावकाश काय नाही, येणार. आरामात पाय पोचतायत त्याचे, पाय पोचतायत. हा एक नंबर. अरे येणार तो येतो, तो रोहित येतोय. जा भाई आदर्श, जा. कमॉन आदर्श. R1 पाय नाही आज. हा चढवली असते, उतरताना प्रॉब्लेम होईल. अरे नाही होणार भाई, सरळ बघ नॉर्मल जायचं, फक्त हातातलं ब्रेक धरायचं असा बघ, काहीच नाही होत. अरे इधर मैं रुका ना, थोड़ा स्लो है. जिथे आला एक नंबर. कमान कैलाश भाई, एक नंबर. आराम से मस्त एक नंबर. वा हा बेल आला. Come on! करिश्मा आया रे. Come on brother, come on, डरना मत. चढ़ो. रुको. छोड़ जाओ. आरामात. बैठो पहिला आप. घेऊ वरती, घेऊ. हाँ बस आरामात बस. नाही बसून घे ना भावा. हाँ ठीक आहे, जाने दे. आजा. हाँ बरोबर. कमॉन, मस्त. गुड. एक नंबर. चला अँडी भाई, इज्जत का सवाल. आरामात. ए
तुम्हें अरे तुम्हें अंदर वाला ब्रेक हो आप आरामात आहे अजिबात ब्रेक पायाचा अजिबात ब्रेक दाबू नको ये आरामात आहे चल तू उठा ना उसको जाने दे ना वो चाहेगा ना भाई ये इथून नाही सरळ ये इथून आरामात माझ्या मागून आहे रोहित माझ्या मागून आहे घाबरू नको उठा इसको उठाना थांब ते थांब इधर से उठा थांब नहीं उठा पाएगा हाँ चल 1 2 3 आराम से बैठ गया चला या आरामात या अरे ना हे बरं आहे बघ एकदम आरामात आहे आनंद होऊ फक्त आमची वरती राहिले बिचारे ठीक आहे सर्वांना नाही होत पहिलीच वेळ आहे त्यामुळे थोडंसं घाबरतात ते चला इथून घेताय चला इकडून उलट बरं होतं नाही होत ग्रिप एवढे चला रामा घ्या थांबा सोडा तुम्ही उठ वैसे नको सोड तू आता आपण निघूया थेट धबधब्याकडे खूप लेट झालाय हवा पण खूप सुटली आहे अरे भाई सर कौन सा सब्जी है सब्जी कौन सा है चलो बघा हा आपले किती 1-2 तास गेले मला वाटतं इथेच बघू आता धबधब्याखाली जर गर्दी असेल थोडंसं भिजूया आणि निघूया काय बोलताय थोडंसं भिजूया आणि निघूया मग तर काय आलोय तर मजा घेऊया जरा हा आता काय रे फोटोशूटचा टाइम जातो त्याच्यानं रील बनाने का है ना भाई तो ऐसा ही लोकेशन देखना पड़ेगा गावी कधी जाणार ना नाही मला गावी नाही आवडत मी गावी जात नाही कधी रील बनवायला लगेच हा ही मजा आहे हे बघा वाह क्या बात है भाई एक नंबर हो कर शूट कर भाई इथे थांबूया आपण भाई रुको भाई रुको शूट अरे थांबा अंदुबा थांबा लावा गाड्या लावा इथे कडक
बस 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 बस, कडक शूट येणार, एक नंबर. अरे अबे कुठे, अरे अबे लाव तुझ्या लाईट लाव. हा रे भारी वाटतो रे ह्याचा, काहीतरी लाव, हेडलाईट वगैरे लाव जरा. एक नंबर आहे भाई. इकडे तर दिवाळीच आहे, इथे दिवाळी आहे इकडे ह्याच्याकडे. हा अच्छा. खूप पुढे आहे धबधबा, लांब आहे. अच्छा. फॉलोअर्स व्याघ्रेश्वर मंदिरच्या पुढे धबधबा आहे. हा पुढे आहे ना, व्याघ्रेश्वर मंदिरच्या पुढे ना. चला चला, हा चालेल, ते चाललेत. वाव, एक नंबर. कडक 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 कडक. यो दबाक. रोहीचं लाईट बसते ते डोळ्यावर. नाही असं नाही, बॅगचं हे घे, बॅगचं. आणि माझ्याकडे ते चिरो फाईन, म्हणजे एक्सपल्स वाले आहेत सगळे, एक्सपल्स वाले आहेत. हा भाई, काय बायकर्स सगळे बायकर्स. ओ माय गॉड. अरे मी पुढे गेलो डायरेक्ट रे. ओके डार्लिंग. हो थांबू नका. वा 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 वा, एक नंबर तुझी कंबर. बस. तिथे लावा ना थोड्याने, ते बघ तिकडे, हे बघ. हे राहुल तिथे नाही, राहुल उतरला का, उतर. मंडळी, अशा प्रकारे आम्ही आता धबधब्यावर चाललेलो आहोत आणि आता शेवटचा टप्पा आहे आता. आणि बाईक आम्ही तिकडे सगळ्यांनी पार्क केल्या, ती बघा तिथे. आणि आता ह्या दगडातून मेहनत घेऊन आम्ही चाललोय धबधब्याखाली आंघोळ करायला. आंघोळ नको, मी काही घातलं नाही, ढोपर फोडतील तर मला घरी बसावं लागेल. हो, EMI संपू दे पहिले आधी माझ्या गाडीचे. नवीन मित्र आहेत आणि आम्हाला खूप सपोर्ट केलाय आणि धबधबा दाखवला आम्हाला शेवटपर्यंत. आणि आमच्या आयडीला फॉलो केलाय, सपोर्ट करा आम्हाला असंच. हा थंडगार हवा. तो आमचा मित्र एक डीजे ऑपरेटर आहे. कोण हो बाब्या. आवाज भाई आवाज बघ, धबधब्याचा आवाज. कोण? गाडी घेऊन अरे आरामात आल्या असत्या गाड्या या. शेट मस्त आले असते. हाच आहे, हा धबधबा आहे. खाली स्वर्ग आहे, स्वर्गात जायचं असेल. स्वर्ग म्हणजे स्वर्गात जायचं असेल खाली जायचं, स्वर्ग बघायला वर. हा डायरेक्ट वरती. आणि इकडे धबधबा आहे. नाही पण चांगलं आहे, मस्त आहे. फॅमिली वॉटरफॉल आहे. म्हणजे मुलांना वगैरे जाऊन तुम्ही घेऊन जाऊ शकता मुलांना. मच्छीवाले आले बघा. मच्छी नाही आहे रे, चांगलंच आहे रे. चांगलंच आहे. खाली भारी आहे खाली.
आपण पहिले हेल्मेट ठेवू तिकडे. कुठे? अच्छा तिथे. नाही पहिले हेल्मेट ठेवू ना इथे. हा इकडेच जाऊया पण हेल्मेट ठेवू ना पहिले. अरे इथे नाही म्हणजे इथे भाजी वाटतात रे. फोटो काढायला भाजी आहे इकडे. इकडे मग इकडे थांबूया वरती. कोणी जे कोणी येत असते त्याला इकडे ठेवू ना इथे. अरे इथे ठेवू ना इथे. चला चल. So, आमचा एक रायडर गेलाय घरी विले पार्लेवाला अभिषेक. रोहित बाबू राहिला मागे तो गेला तिकडून ब्रिज खालून. आणि आपला अक्षय भाऊ अजून आला नाही पण अक्षय आला अक्षय आला अक्षय पण आला. बरं झालं. त्यामुळे आता फायनली आम्ही पोहोचलो जेवून वगैरे मस्तपैकी. शेवटी लेट झालाच. बरं झालं पाऊस नसल्यामुळे आम्ही तेवढं अंतर कव्हर केलं. एक अभिषेक गेला. आता राहुल भाई तर इथून घरी जाणार त्याच कारण त्याचं इथे पनवेललाच राहतो. अक्षय भाऊ आला आपला हळूहळू आला पण आला आमच्यासोबत जॉईन केलं. त्यामुळे मजा आली राईडलाच. खूप दिवसानंतर सगळे भेटले. आता परत कधी राईड होईल काय माहित नाही संडे राईड. पण ह्या राईडला तर मजा घेतली. आम्ही वॉटरफॉलची घेतली पावसाची मजा घेतली मस्तपैकी एकत्र आम्ही सगळे जेवलो. आता परत कधी वेळ येईल माहित नाही राईडची. माहित नाही आता गणपती नंतर किंवा गणपतीच्या अगोदर एक राईड होईल 100%. ह्यांच्यावर आहे. हे नाही आलं तर मी तर राईडला निघणार कधीतरी. तर हा व्हिडिओ इथे संपवतो. कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा आणि मित्रांना शेअर करा. आणि तुम्ही पण कसा वाटला तर कमेंटमध्ये सांगा. भाऊ मजा आली कमेंटमध्ये सांगा नक्की. गुंडे साहेब कुठे गेले? साहेब धनंजय साहेब व्हिडिओ आपला ग्रुप माझ्यासोबत आल्यानंतर कसं वाटलं कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. हा काय चला बाय 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 बाय.